जळगावच्या भडगाव तालुक्यामध्ये शिवसेना शिंदे गटाचा भव्य निर्धार मेळावा संपन्न झाला। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आमदार किशोर पाटील यांच्या नेतृत्वाखाली निवडणुकीची तयारी सुरू झाली। या मेळाव्यामध्ये किशोर पाटील यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले। विधिमंडळ प्रवेश पासवरून अशोक स्तंभ गायब झाले। अधिवेशनाच्या पासवर अशोक स्तंभ हटवण्यावरून रोहित पवार यांनी सरकारवर हल्लाबोल केला। आज चिन्ह हटवलं, उद्या पत्रकारांना बाहेर काढतील असा घणाघात आमदार रोहित पवार यांनी सरकारवर केला। अंबादास दानवे यांनी बावनकुळेंना टोपी घातली। विधानभवन पायऱ्यांवर मराठीसाठी विरोधकांचं आंदोलन सुरू होतं आणि या दरम्यान परिसरात बावनकुळे उपस्थित होते। त्याचवेळी मी मराठी उल्लेख असलेली टोपी अंबादास दानवे यांनी बावनकुळेंना घातली। सत्ताधारी विरोधकांचा लिफ्टमध्ये एकत्र प्रवास पाहायला मिळाला। अनिल परब, संजय शिरसाट, उदय सामंत हे सर्वजण एकाच लिफ्टमध्ये गप्पा मारताना पाहायला मिळाले। विधानभवनामध्ये महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे आणि आदित्य ठाकरेंची भेट झाली। यावेळी दोघांमध्ये मनमोकळ्या गप्पा झाल्याचं पाहायला मिळालं। उरणमधल्या कोळी महिलांनी विधानभवनाबाहेर आंदोलन केलं। गेल्या 40 वर्षांपासून रखडलेल्या पुनर्वसनाच्या मुद्द्यावरून आक्रमक कोळी बांधवांनी विधानभवनावर मोर्चा काढला। यावेळी राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। राज्य सरकारकडून राबवण्यात येणाऱ्या ई पिंक रिक्षा नोंदणीला पुण्यामध्ये सुरुवात झाली। गरजू महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी योजना राबवली असून पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात जवळपास 3400 महिलांना ई पिंक रिक्षा देण्यात येणार आहे। त्यापैकी पुणे शहरात 2800 महिलांना या रिक्षा दिल्या जाणार आहेत। म्हाडाची ताडदेवमधली कोट्यवधींची घरं धूळखात पडली। 2 वेळा सोडतीमध्ये समावेश करून सुद्धा या घरांकडे विजेत्यांनी पाठ फिरवली। क्रिसेंट टॉवरमधल्या किमती कमी केल्यानं आता तरी ही घरं विकली जातील अशी आशा होती, मात्र एकाही विजेत्यानं घर घेण्यासाठी स्वीकृती दर्शवली नाही। बीएड अभ्यासक्रमासाठीच्या ऑनलाईन प्रवेशाला 25 जूनपासून सुरुवात झाली। सीईटी कक्षानं ऑनलाईन प्रवेश सुरू केले, तर आता मुदत 15 जुलै 2025 पर्यंत देण्यात आली। जालन्यातल्या नांदखेडमध्ये 8 वर्षांपासून बंद असलेली बस सेवा सुरू करण्यात आली। मनसेच्या आंदोलनाच्या इशाऱ्यामुळे ही बस सेवा सुरू झाली। खराब रस्त्यांमुळे या गावातली बस सेवा बंद केली होती। नाशिक महापालिकेनं वेस्ट टू एनर्जी या प्रकल्पाचं सीएनजी प्रकल्पात रूपांतर करण्याचा निर्णय घेतला। या संदर्भातल्या प्रस्तावाला महासभेनं सुद्धा हिरवा कंदील दाखवला। त्यानुसार ओल्या कचऱ्यापासून सीएनजी निर्मिती प्रकल्प उभारण्यासाठी निविदा प्रक्रिया राबवली जाणार। परराष्ट्र मंत्री एस जयशंकर अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार आहेत। क्वाड देशाच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत ते सहभागी होणार आहेत। या बैठकीमध्ये ऑपरेशन सिंदूर नंतर भारत काय भूमिका मांडणार याकडे लक्ष असणार। कैलास मानसरोवराच्या यात्रेला आजपासून सुरुवात झाली। 2020 पासून बंद असलेल्या यात्रेला आता सुरुवात झाली। भाविक सिक्कीम इथल्या नथुरा आणि उत्तराखंडच्या मणिपुरेख इथून पुढे जातील। ही यात्रा ऑगस्ट महिन्यापर्यंत चालणार आहे। ओडिशामध्ये पुरीमध्ये जगन्नाथ रथयात्रा सुरू आहे। या यात्रेमध्ये मोठ्या संख्येने भाविक सहभागी होतात। गुंडीचा मंदिरापर्यंत ही यात्रा काढली जाते। 8 जुलैपर्यंत हा सोहळा सुरू असणार आहे। दौंड शहरातल्या भीमनगर भागामध्ये जीबीएसचे 3 रुग्ण आढळले। 13 वर्षाच्या मुलासह दोघांना जीबीएसचा संसर्ग झाला। या तिघांवर सुद्धा सध्या पुण्यात उपचार सुरू आहेत। भीमनगर भागात अस्वच्छता आहे, मात्र याकडे नगरपालिका दुर्लक्ष करत असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे। सोलापूर ग्रामीण पोलिसांनी वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी विशेष व्यवस्था केली। चौपाळा ते महाद्वार घाट या परिसरात 13 ब्लॅक स्पॉट शोधलेत। या ठिकाणी पोलिसांचं विशेष लक्ष असणार आहे। पालखीमध्ये गर्दी टाळण्यासाठी पोलिसांकडून नियोजन करण्यात आलं।